नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने केले जाणारे उडीद डाळ पापड. मसाला कुठलाही असू देत, घरचा किंवा पाकिटातला. पापड खार जास्त असतो बाहेरच्या मसाल्यात असं म्हणतात, पण इथे आपण पाकिटच वापरणार आहोत, तरीही पापड लाल होणार नाहीत. सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पापडासाठीचा मसाला पाहूयात आणि त्यासाठीचं पाणी. तर इथे मी 1 ग्लास भरून पाणी घेतलं आहे आणि 1 ग्लास पाण्यासाठी 100 ग्रॅमचं हे मसाला पाकिट आहे. कुठल्याही ब्रँडचं पाकिट तुम्ही घेऊ शकता. तर मसाला मी असा आता या पाण्यात घालून घेते. हे पहा, पाणी आता गारच आहे आणि 100 ग्रॅम पाकिटासाठी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये हा मसाला असा मिक्स करून घ्यायचा. हे पहा, आणि आता गॅसवर ठेवून एकदम मध्यम आचेवर याला थोडासा उकळ काढून घ्यायची. तर हे पहा, उकळून घ्यायचं म्हणजे 2 ते 3 मिनटं असा वरती गदगद शिजत आला की थोडंसं हलवून घ्यायचं आणि पुन्हा मंद आच करून 1 मिनटं किंवा 2 मिनटं हा उकळू द्यायचा. मग नंतर गॅस बंद करून पूर्ण मसाल्याचं पाणी थंड होऊ द्यायचं. आता इथे आपण उडदाचं पीठ पाहून घेऊया. तर 1 किलो उडदाची डाळ मी अशी कापडाने पुसून थोडंसं ऊन दाखवून दळून आणलं. तर पापडाचं पीठ हे एकदम बारीकसर दळलं पाहिजे. तर हे पहा, इथे 1 किलो उडदाचं पीठ आहे. तर आता यामध्ये आपण घालूयात हे मसाल्याचं पाणी. तर आता पाहू शकता एकदम थंडगार हे पाणी झालं आहे. पूर्ण गार होऊ द्यायचं, तरच हे पाणी यात मिक्स करायचं. अजिबात कोमट किंवा गरम असं नाही पाहिजे. तर पाणी एकदम नॉर्मल झालं पाहिजे, थंडगार झालं पाहिजे, तेव्हाच या पापडाच्या पिठात मिक्स करायचं. आता पाणी घालून घेतलं मसाल्याचं आणि सर्व हे पाणी पिठाला असं लागलं पाहिजे तोपर्यंत दुसरं पाणी यात मिक्स नाही करायचं. तर हेच पाणी मी सर्व पिठाला एकसारखं चोळून घेते. तर हे थोडंसं ओलं झालं की असं यात थोडं थोडं पाणी करून मग हे पीठ मळायचं, असं चुरून घ्यायचं. एकदम पाणी नाही घालायचं, तर थोडं थोडं पाणी करूनच हे कडक असा हा उंडा बनवायचा. हे पहा, कणकेच्या उंड्यापेक्षा 2 ते 3 पटीने एकदम असा कडक गोळा भिजवायचा. तर हे पहा, अजिबात इथे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. एकदम कडक असा भिजवून घेतला आणि आता यावर झाकण ठेवूया किंवा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात हा गोळा ठेवून द्यायचा आणि एक 4 ते 5 तास ही पीठ मुरण्यासाठी ठेवूया. तर आता एक 5 तासानंतर मी चेक करून पाहते. तुम्ही पाहू शकता आपला सुरुवातीला हा गोळा कसा होता आणि आता मस्त असा मुरला आहे. तर कमीत कमी पाण्यात मी हे उडदाचं पीठ भिजून घेतलं होतं. आता इथे हे पीठ आपण असं कुटून घेऊयात. तर माझ्याकडे पाटावरवंटा नाही, म्हणून मी असा हा इथे दगड घेतला आहे आणि पीठ कुटण्यासाठी एक 2 ते 3 चमचे एवढं तेल घेतलं आहे. तर शक्य होईल तेवढं तेल कमीच वापरायचं. तर आता इथे हा गोळा मी ह्या दगडावर ठेवून घेतला. याचे मी 2 भाग करणार आहेत. हे पहा, असं मुसळीला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून आपण असं हे कुटून घ्यायचं. तर हे पहा, हे थोडंसं जास्त आहे, या दगडावर बसत नाही, म्हणून 2 भाग मी करून घेते आणि 2 भाग करून पुन्हा असं हे पीठ कुटून घ्यायचं. तर हे पहा, शक्य होईल तेवढं पापडाचं पीठ चांगलं कुटायचं. जेवढं पीठ आपण चांगलं कुटू तेवढा पापड मस्त असा नरम होतो आणि भाजल्यावर सुद्धा पापड अजिबात कडकड नाही, तर एकदम कुरुम कुरुम असा आवाज येतो. तोंडात टाकताच पापड असा विरघळतो. कमीत कमी पाण्यात आपण पीठ भिजलं होतं तरीसुद्धा पहा किती खेचल्या जात आहे, कारण मस्त असं हे पीठ कुटून घ्यायचं. अजिबात हा पापड लाल होत नाही. तर तुम्ही पाहू शकता किती पीठ खेचल्या जात आहे. मी डबल करून मग खेचते तरीसुद्धा. हे पहा, आपण किती पाण्याचा अंश कमी वापरला होता तरीसुद्धा पीठ चांगलं खेचल्या जात आहे. तर असंच कमी पाण्यात पीठ भिजवायचं आणि कुटायची थोडीशी मेहनत घ्यायची. तर आता इथे मी अर्धं पीठ असं कुटून घेतलं. आता या सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि सुरीच्या मदतीने हे कट करून घ्यायचं. तुम्ही हवं तर दोऱ्याने सुद्धा हे कट करून घेऊ शकता. तर हे पहा, आपल्याला जेवढी लाटी हवी आहे किंवा जेवढी उंडी हवी आहे तेवढं कट करून घ्यायचं. तर मी या पद्धतीने इथे हे कट करून घेते आणि थोडंसं
गोलाकार करून घेत आहे। तर इथे मी सर्वच लाट्या अशा ह्या करून घेतल्या आणि एका टोपाला थोडंसं तेल लावून त्यामध्ये या लाट्या घालून घेऊयात, म्हणजे खाली चिकटत नाही। तशाही या चिकटतच नाही तेल लावलं तरीसुद्धा। आणि इथे एक कॉटनचा कपडा चांगला घट्टसर असा पिळून थोडासा ओला करायचा आणि घट्टसर पिळून मग यावर ठेवून झाकण ठेवायचे। आता लाटताना पुन्हा असं झाकण काढायचं, कपड्यावरती करून आणि मग एक एक लाटे घ्यायचं। या कपड्यामुळे काय होतं की थोडासा ओलावा राहतो, म्हणजे ज्या लाट्या आहेत, उंड्या आहेत, त्यांना पापडी येत नाही, वरती कडक होत नाही। म्हणून आता असं थोडंसं प्रेस केल्यानंतर पिठात डुबवायची आणि लाटायचा पापड। तर हे पहा, अलगद असा पापड लाटला जातो, अजिबात पोळपाटाला सुद्धा चिकटत नाही। एकचदा सुरुवातीला पीठ लावायचं, तर पापड लाटेपर्यंत संपेपर्यंत अजिबात पीठ लावायचं नाही। तर तुम्ही पाहू शकता, एकदाही मी पापड उचलला नाही अर्धा होईपर्यंत, आणि मग नंतर असा पूर्ण पापड लाटून घ्यायचा। तर इथे मी थोडंसुद्धा असं पीठ लावलं नाही। तुम्ही पाहू शकता, असं कडक पीठ मळल्याने पापडाला पीठही जास्त लागत नाही आणि पापड तळल्यावर लालही होत नाही। पाण्याचा अंश जर जास्त राहिला तर पापड सुकायला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे पापड थोडासा लालसर होतं। तर आता पोळपाट दिसेल इतपत बारीक पापड मी लाटून घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा जाडसर पापड किंवा बारीक लाटून घेऊ शकता। आता दुसरीही गुंडी त्या पद्धतीने घ्यायची आणि हे पहा, अशी गोल 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 लाटी फिरवत मग पापड लाटायचा, म्हणजे एकसारखा पापड लाटला जातो। तर हे पहा, याच पद्धतीने मी सर्व पापड इथे लाटून घेते। सुरुवातीला पीठ लावायचं, तर पापड संपेपर्यंत पीठ लावायची गरजच भासत नाही। तुम्ही पाहू शकता, पापडातून असं पोळपाट दिसेपर्यंत मी हा पापड बारीक लाटून घेतला, तरीही पापड फाटत नाही। मिरीसुद्धा आपण बारीक केली नाही मिक्सरमध्ये, पाकिटातलीच मिरीचं पाकिट तसं होतं, तसंच पापड लाटते, तरीही पापड फाटलेला नाही। हे पहा, आणि किती बारीक असे पापड लाटून घेतले। तर असे मी इथे 10 ते 12 पापड लाटून आणि मग नंतर वाळवण्यासाठी ठेवले। तर घरातच मी पंख्यात हे पापड सुकवून घेणार आहे। तर खाली असा मी एक कॉटनचा कपडा टाकून घेतला, त्यावर हे असे पापड आपण पसरवून देऊया। तर हे पहा, एकदम गोलसर आणि मस्त असे उडदाचे पापड आहेत, तरीसुद्धा असे लाईट पिवळे दिसत आहेत। हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी मूग डाळसुद्धा घालू शकता, किंवा अर्धी मूग डाळ, अर्धी उडीद डाळ, किंवा फक्त उडदाच्या डाळीचेच पापड बनवू शकता। पण याच पद्धतीने पीठ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे, कमीत कमी पाण्यात हे पीठ भिजून घ्यायचं आहे। आता जे पापड सुकले होते त्या पापडांच्या अशा मी 15 ते 20 पापडांच्या अशा गड्ड्या करून घेतल्या, आणि जे पापड थोडेसे सुकले ते असे उलट पालट करून घेतलेत, म्हणजे तेही पापड सारखे सुकले जातील। तर याच पद्धतीने सर्व पापड वाळवून घेते। तुम्ही हवं तर याला सकाळी थोडंसं परातीत घेऊन कोवळं ऊन दाखवून देऊ शकता आणि मग नंतर डब्यात भरा। या पापडाला अजिबात जाळी धरणार नाही, किंवा तुकडं पडणार नाही, किंवा तेलकट मेंचट वासही येणार नाही। तुम्ही पाहू शकता, आपण किती बारीक असे पातळ पापड लाटले, तरीसुद्धा यातील मिरीसुद्धा खाली पडली नाही आणि छेदही पडला नाही। तर तुम्ही पाहिलं, इथे मी बाहेरचाच पापड मसाला वापरून पापड तयार केले, यातीलच तुम्हाला पापड तळून दाखवते। तर हे पहा, पापड तेलात टाकल्यावर सुद्धा एवढा बारीक पातळ पापड लाटल्यावर तेलात सोडल्यावरही याला छेद पडला नाही किंवा असं तुकडा पडला नाही। पापड मस्त असे तेलात टाकल्यावर फुलत आहेत आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार झाले, अजिबात लाल पापड झाले नाहीत। तर इथे आपण मसाला चांगला उकळून घेतला आणि पूर्ण गार होऊन मगच पिठात घातला। शिवाय याला जास्त आपण पाणी घातलं नाही, पाणी घातल्यामुळे याला कडक सुकल्यामुळेही पापड थोडासा लाल होतो, किंवा जास्त वेळ आपण ऊन दाखवलं किंवा जास्त वेळ सुकवून घेतले तेव्हाही पापडाचं तुकडं पडतं आणि पापड लाल होतो। तुम्ही पाहू शकता, पापड आपण बोटाने प्रेस करतोय तरीसुद्धा मस्त असा चुरा होते, म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत। आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटद्वारे नक्की कळवा। नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। धन्यवाद।